नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा बदलाविषयी बोलणार आहोत जो ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. सध्या लाहोरमध्ये एक प्रचंड मोठं आणि अनपेक्षित परिवर्तन घडतंय. तिथे चक्क आधुनिक राजकारणाचा वापर करून शहराची प्राचीन सांस्कृतिक पाळंमुळं पुन्हा जिवंत केली जात आहेत. चला तर मग थेट या विषयाच्या खोलात शिरूया. आता हे ऐकायला थोडं अनपेक्षित वाटू शकतं, पण हे अगदी खरं आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानातल्या अनेक ऐतिहासिक ठिकाणांची नावे बदलली जात आहेत. पण थांबा, ही नावे नवीन नाहीत, तर त्यांची जी अधिकृत इस्लामी नावे होती ती बदलून पुन्हा त्यांची मूळ हिंदू आणि सीख नावे ठेवली जात आहेत. म्हणजे बघा, इस्लामापुरा आता पुन्हा कृष्णनगर म्हणून ओळखलं जात आहे आणि बाबरी मस्जिद चौक पुन्हा एकदा जैन मंदिर चौक झालाय. लाहोरचा ऐतिहासिक वारसा. आता हा प्रशासकीय बदल एवढा मोठा का आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर या शहराच्या बहुसांस्कृतिक इतिहासाची पानं उलटावीच लागतील. लाहोरचा इतिहास खरोखरच खूप रंजक आणि वैविध्यपूर्ण आहे. अगदी प्रभू श्रीरामांचे पुत्र लव यांनी स्थापन केलेल्या लवपूर या पौराणिक कथेपासून याची सुरुवात होते. त्यानंतर मुघल आणि मराठा साम्राज्याचा काळ या शहराने पाहिला आणि पुढे जाऊन महाराज रणजित सिंग यांच्या नेतृत्वाखालील शीख साम्राज्याची एक अतिशय गजबजलेली आणि समृद्ध राजधानी म्हणून लाहोरची मोठी भरभराट झाली. फाळणीच्या आधीची परिस्थिती जर आपण पाहिली तर हे शहर व्यापार आणि संस्कृतीचे एक प्रमुख केंद्र होतं. आणि तुम्हाला माहितीये का, त्या काळात शहराच्या एकूण लोकसंख्येमध्ये हिंदू आणि शीख समुदायाचा वाटा तब्बल 45% होता. आणि याहूनही थक्क करणारी गोष्ट म्हणजे हे प्रमाण फक्त लोकसंख्येपुरतं मर्यादित नव्हतं. या अल्पसंख्यक समुदायाकडे त्याकाळी शहराच्या तब्बल 80% संसाधनांची मालकी होती. विचार करा, हे खऱ्या अर्थाने एक प्रचंड मोठं आर्थिक बळ होतं. फाळणी आणि नावांचे राजकारण. अर्थातच भारताच्या फाळणीने हे संपूर्ण चित्र कायमचं आणि पूर्णपणे बदलून टाकलं. फाळणीचा परिणाम अतिशय धक्कादायक होता. उपलब्ध अहवाल सांगतात की फाळणीनंतर लाहोरमधले तब्बल 99% हिंदू आणि शीख लोकसंख्येने भारतात स्थलांतर केलं. मागे उरला तो फक्त त्याने उभा केलेला अवाढव्य स्थापत्य आणि सांस्कृतिक वारसा. त्यानंतर अनेक दशके उलटून गेली, पण 1992 मध्ये भारतात बाबरी मस्जिदीचं जे पतन झालं त्याने या नामांतरासाठी एका उत्प्रेरकाचं म्हणजेच कॅटलिस्टचं काम केलं. या घटनेनंतर पाकिस्तानातील स्थानिक संघटनांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आणि शहरात उरलेल्या हिंदू खुणा मिटवण्याची त्यांची मागणी खूप तीव्र झाली. याचा परिणाम असा झाला की अनेक ऐतिहासिक नावे पुसून टाकली गेली. उदाहरणच द्यायचं झालं तर 1930च्या दशकातील व्यापाऱ्यांच्या वसाहतीचं मूळ नाव कृष्णनगर होतं, ते बदलून इस्लामपुरा करण्यात आलं. तसंच संतनगर झालं सुन्नतनगर आणि दिगंबर जैन मंदिरासारखी ठिकाणं नष्ट करून त्या जागी बाबरी मस्जिद चौक अशी नवी नावे दिली गेली. पण नामांतराची ही लाट केवळ 90च्या दशकापुरती मर्यादित नव्हती बरं का. गेल्या अनेक वर्षात अगदी 16व्या शतकातील अकबराच्या काळातील यात्रेकरूंच्या छावण्यांपासून ते ब्रिटिशकालीन रस्त्यांपर्यंत असंख्य ऐतिहासिक वास्तूंना पद्धतशीरपणे इस्लामी नावे दिली गेली. 1583च्या धरमपुराचं मुस्तफाबाद झालं, डेव्हिस रोडला सर आगा खान रोड म्हटलं गेलं आणि अगदी लॉरेन्स गार्डनचं नाव बदलून बाग-ए-जिन्ना करण्यात आलं. नवाज शरीफ यांचे स्वप्न. आता हे सगळे व्यापक बदल होत असताना एका महत्त्वाच्या राजकीय नेत्याचा दृष्टिकोन मात्र ह्या सगळ्याच्या अगदी उलट होता. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा या सततच्या नामांतराला अगदी मूलभूत विरोध होता. त्यांची भूमिका खूप स्पष्ट होती. त्यांना वाटायचं की युरोपीय देश ज्याप्रमाणे आपली ऐतिहासिक शहरे अगदी तशीच जतन करतात, त्याचप्रमाणे लाहोरची स्वातंत्र्यपूर्व आणि बहुसांस्कृतिक ओळख जतन केली गेली पाहिजे. मूळ ओळखीची पुनर्स्थापना. नवाज शरीफ त्यांच्या स्वतःच्या कार्यकाळात हे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत हे खरंय, पण आता मात्र हे चित्र वेगाने बदलत आहे. आता त्यांच्या कन्या आणि पंजाब प्रांताच्या विद्यमान मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी ह्यासाठी पुढाकार घेतलाय. त्यांनी लाहोर हेरिटेज एरिया रिव्हायवल या प्रकल्पाची सुरुवात केलीय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रकल्पासाठी त्यांनी जो निधी मंजूर केला ना, तो खरोखरच थक्क करणार आहे. तब्बल 5,000 कोटी पाकिस्तानी रुपये. आणि या मोठ्या निर्णयांचे परिणाम आता प्रत्यक्ष रस्त्यांवरही दिसू लागले आहेत.
1947 नंतर अधिकृतपणे मौलाना जफर चौक असं नाव असलेल्या चौकाचे फलक आता बदलण्यात आले आहेत आणि त्याला पुन्हा त्याचं मूळ नाव लक्ष्मी चौक देण्यात आले आहे. यात एक गंमत अशी आहे की इथल्या स्थानिकांनी हे लक्ष्मी चौक नाव वापरणं कधीच सोडलं नव्हतं आणि आता शेवटी त्याला अधिकृत मान्यता मिळालीय. हा काही केवळ रस्त्यांची नावे बदलण्यापुरता मर्यादित प्रकल्प नाहीये. यात एक अतिशय व्यापक आणि सर्वसमावेशक अशी वास्तूंची पुनर्बांधणी केली जात आहे. म्हणजे मुघल काळातील दरवाजे जतन करणे, प्राचीन हिंदू मंदिरांचे संवर्धन करणे, ऐतिहासिक गुरुद्वारे आणि चर्चची पुन्हा नव्याने बांधणी करणे आणि ब्रिटिशकालीन वास्तूंचे रक्षण करणे या सगळ्याचा यात समावेश आहे. एवढंच नाही तर हरवलेल्या सांस्कृतिक परंपरांना पुन्हा उभं करण्यावरही या मोहिमेचा भर आहे. 2015 मध्ये पाडून टाकण्यात आलेले मिंटो पार्कचे पारंपरिक कुस्तीचे आखाडे पुन्हा सुरू करणं, महाराज रणजित सिंग यांच्याशी संबंधित ऐतिहासिक वस्तूंचं बारकाईने संवर्धन करणं आणि ऐतिहासिक ठिकाणची बेकायदेशीर अतिक्रमणे हटवणं या सर्व गोष्टी या अंतर्गत वेगाने सुरू आहेत. या क्षेत्रातील विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की हे सगळं सांस्कृतिक पुनरुज्जीवन अचानक होत नाहीये, तर ते पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना पाठिंबा देण्याच्या सध्याच्या व्यापक प्रयत्नांचाच एक भाग आहे. शालेय अभ्यासक्रमात हिंदू ग्रंथांचा समावेश करणं, अल्पसंख्याकांसाठी नोकऱ्यांमध्ये विशेष आरक्षण ठेवणं आणि त्यांचे सण साजरे करण्यासाठी संस्थात्मक पातळीवर मदत पुरवणं ही सगळी याच दिशेने टाकलेली पावलं आहेत. मग प्रश्न असा पडतो की या सर्वांमागचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर प्रशासनाचा स्पष्ट हेतू हा आहे की या शहराच्या समृद्ध आणि अखंड इतिहासाचा अभिमानाने स्वीकार करायचा आणि त्यातून लाहोरला जगातील एक प्रमुख जागतिक पर्यटन राजधानी बनवायचं. या सगळ्या ऐतिहासिक बदलाचं अनेकांनी मोकळेपणाने स्वागत केलं असलं तरी यातून एक अतिशय सखोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न मागे उरतो, आणि तो म्हणजे काळ जसजसा पुढे जाईल तसतशी पाकिस्तानी जनता या ऐतिहासिक सांस्कृतिक पुनर्स्थापनेला खरंच असाच सकारात्मक प्रतिसाद देईल का? इतिहासाची पानं अशी उलटताना पाहणं खरोखरच कुतूहल निर्माण करणार आहे. या रंजक विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.